नमस्कार. तर बघा मस्त अशा हिरव्यागार गवारच्या शेंगा आहे आणि ह्या शेंगा आहे ना गावरान आहे. तर शेंगा निवडून वगैरे स्वच्छ केल्या आहे, त्यामध्ये पाणी टाकलं. तर आज आहे ना गव्हाच्या शेंगांची भाजी बनवायची आहे, रस्सा भाजी. तर त्यासाठी ना कढईमध्ये 2 वगळे तेल टाकलं आहे आणि आता आपण आहे ना जिरे आणि मोहरी टाकू, लसूण टाकून मस्त असं फ्राय करून घेऊ. लसूण चांगला तळून घ्यायचा आहे, नाहीतर कच्चा जर लसूण राहिला ना थोडा तिखट लागतो. त्यामुळे ना लसूण चांगला तळून घ्यायचं आहे आणि गवारच्या शेंगांमध्ये पण पाणी टाकलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्यानंतर आहे ना परतून घ्यायच्या तेलामध्ये. तर तेलामध्ये शेंगा परतून घेतल्या का आपण मिठामध्ये त्यात छान असा कलर राहतो हिरवागार आणि कलर अजिबात फिका पडत नाही. तर काही वेळेस काय होतं कलर आहे ना फिका पडून जातो शेंगांचा आणि असा हिरवा कलर असला ना भाजी पण खायला छान लागते. तर त्यामध्ये ना चवीनुसार मीठ टाकू आणि मीठ टाकून आहे ना परतून घेऊ. तर ही भाजी ना नुसतं मीठ टाकून पण खायला खूप छान लागते. काय करायचं तेलामध्ये ना जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी द्यायची आणि मीठ टाकून आहे ना अशा शेंगा परतून घ्यायच्या, म्हणजे शिजून घ्यायच्या, थोड्याशा एक वाफ द्यायची आणि तशाच खायच्या. म्हणजे खूप छान लागतात ह्या शेंगा पण. तुम्हाला चपाती बरोबर वाटलं तर त्याबरोबर, नाही तर तशा पण खाल्ल्या ना तरी पण चांगल्या लागतात, खूप भारी लागतं या भाजी मिठामध्ये परतून घेतलेल्या शेंगा. तर चला आता आपली भाजी पण परतून झाली. यामध्ये ना मसाले टाकू आपण. 2 चमचे धना पावडर टाकली आहे, पाव चमचा हळद टाकली, थोडासा गोडा मसाला टाकला आहे आणि 2-3 चमचे आहे ना लाल तिखट टाकलं आहे. थोडंसं तिखट करते मी भाजी आणि अर्धासा चमचा आहे ना काळा तिखट टाकलं आहे. तर थोडं तिखट जर टाकलं केली ना भाजी टेस्टी लागते, खायला छान लागते. तर मसाले चांगले परतून झाले. यामध्ये थोडंसं पाणी टाकू शिजेपर्यंत आणि पाणी टाकून आहे ना उकळी यायची वाट बघू. उकळी आली का थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि भाजी ना आमची ही 2 टायमाची, त्यामुळे थोडीशी भाजी जास्तच असते सकाळची. आणि यानंतर आहे ना उकाळल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि 5 ते 10 मिनटं आहे ना चांगली शिजू द्यायची. मस्त अशी शिजते. तर बघा मस्त अशी भाजी उकळती आहे. तर चला आता 5-1 मिनटं आहे ना भाजीला चांगली शिजू देऊ. बघा मस्त कलर पण आलाय भाजीला, तरी पण खूप छान आली आहे. तर बघा आमचा घरचा मसाला आहे हा. तर लाल तिखट मसाल्याची भाजी बनवली आहे, खूप छान अशी तरी आली आहे, भाजी पण छान अशी शिजली आहे. तर चला आता आहे ना मळ्यात जायचं आहे, तर त्यासाठी ना पटपट आवरून घेते. हाय हॅलो गुड मॉर्निंग, मी उर्मिला. माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना. तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर मस्त अशी गवारची भाजी बनवली मी, तुम्हाला तुमच्या संगत शेअर केली आहे. तर चला आता इथून पुढचं रुटीन तुमच्या संग शेअर करते. आता मी भुईमुग निंदायचं आहे, तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर सर्व काम आवरले आता. तर चालली मी मळ्यामध्ये, तर भुईमुग निंदायचं आहे आम्हाला. तर सकाळी लवकरच चालली आहे, कारण आहे ना नंतर लई ऊन पडतं त्यामुळं. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आम्ही भुईमुग निंदायला चाललो आहे आज मळ्यात. तर बघा इथं भुईमुगाच्या वावरात आलो आहे आम्ही भुईमुग निंदण्यासाठी आणि गवत पा भुईमुगामध्ये काँग्रेस आहे ना खूप झालं आहे. यामध्ये दुसरं गवत नाही पण काँग्रेस आहे. तर हे काढण्यासाठी आलो आहे. पण काय झालं त्यावेळेत आहे ना मशीन आलं आहे हरभरा काढण्यासाठी. तर आम्ही दुसऱ्या मळ्यात चाललो. बघा आता आम्ही ना वावरात आलो आहे, 8:30 वाजले. आज आहे ना आम्हाला हरभरा काढायचा आहे. तर हरभरा सोंगला तर तुम्हाला व्हिडिओ आम्ही शेअर केला होता ना. तर आज आहे ना हरभरा काढायचा आहे आम्हाला, मशीन येऊ राहिलं. तर त्यासाठी ना आज आम्ही हरभरा गोळा करायला आलो आहे. तर ह्या अशा कडप आहे ना गोळा करायचे. कडप पवर आहे ना उडू नये म्हणून दगड ठेवला होता. तर बघा काय झालं, सकाळी आम्ही भुईमुग निंदायला आलो होतो, पण आहे ना तेवढ्यात फोन आला का मशीन येणार आहे हरभरा काढण्यासाठी. तर परत आम्ही दुसऱ्या माळ्यामध्ये आलो. तिथं आहे ना हरभरा असं कडपच करून ठेवलं, ते गोळा करायचा राहिला होता. तर मग आम्ही दुसरीकडे आलो हरभरा काढण्यासाठी. तर असे कडप गोळा करून ठेवले, मग एका जागी म्हणजे काढायला सोयीस्कर जातं. तर मशीन येऊ राहिलं तोपर्यंत आहे ना आता आम्ही हे कडप सगळे गोळा करून ठेवतो. आता काय करू राहिले ग ते? हरभरा गोळा झाला. आता आम्ही तिथं हरभरा गोळा करून ठेवला. पण हे बघा कडप्या खाली ना मस्त किती असे हरभरे पडलेले राहतात. हे मग हे ना मशीन येऊसर हे असे गोळा करून घेते, म्हणजे वायाला जातील हे नंतरून. त्याच्यामुळं मग मशीन येऊसर ना ही हरभरे गोळा करून घ्यायचे. जास्त हरभरा वाळून गेला ना त्यामुळे ते कडप्या खाली गळून गेली. तर असेच आहे ना आता सगळे जिथं जिथं कडप्पा होतं ना तिथं तिथं अशा हरभरे गळेले एवढे का. आता आहे ना गोळा करतो तोपर्यंत मशीन पण येतं, शेजारी चालू आहे. राहतं शेतकऱ्याचं असं काम राहतं शेतकऱ्याचं. सकाळी 8 वाजेपासूनच आम्ही मळ्यात यायला, जेवण वगैरे काहीच नाही.
आता एवढा हरभरा काढून झाला का मग घरी जायचं, जेवण करायचे. त्याच्यात आज परदोस पण आहे, परदोसचा उपवास आहे. आणि दीदी हरभरा गोळा करता करता दीदी थकून गेली. तर आज हरभरा काढायचा आहे तर किती थकून जाईल. अरे अरे तर बघा गळालेले घाटे ना ते तसंच वायाला जातील, परत वेळ भेटणार नाही याचायला. त्यामुळे ना मशीन वस्तोर आहे ना, तर हे घाटे सर्व वेचून घ्यायचे कडाप्या खालचे. ना गोळा करून घेतो जेवढा होईल तेवढा. त्यानंतर हरभरा काढतो. आता 9 वाजले असतील, बराच टाइम झाला, ऊन पण खूप झालंय. 9:15 वाजले, 9:30 वाजले आता. 9:15 म्हणजे साडे. तर चला आता हा हरभरा गोळा करून घेतो आम्ही. तेव्हा ते तिथं गंज हे बघा एवढं घमीला बरं येचलं आम्ही, येचून आलोय आता. बघा केवढं घमीला निघालं, एवढं वायाला गेलंय असते. तर आता मशीन पण येईल बघा. तर मशीन पण आलंय आता. तर मशीन आहे ना इथं कागदावरच लावायचं आहे, तर त्यासाठी कागद आथरून घेतो आम्ही. तोपर्यंत मशीन पण येतं इथं. विराज पण आलाय, तो पण आणायला गेला होता ना मशीन, तो पण आलाय. आणि सर्व हरभरा आहे ना आम्ही एका जागी गोळा करून ठेवलाय, म्हणजे टेन्शन नको पटपट मशीनमध्ये टाकायला. हे बघा एवढा हरभरा गोळा करून ठेवला आम्ही, तर एका जागी ठेवला म्हणजे पटकन टाकता येतं मशीनमध्ये. तर मशीन पण आलंय इथं हे बघा. तर इथं कागदावर मशीन लावायचं, त्यासाठी कागद पण आथरून घेतलाय आम्ही. आणि इथं थोडीशी माती होती ती काढून घेतली, म्हणजे माती होईल ना हरभऱ्यामध्ये म्हणून ते काढून घेतलं. आणि इथं मशीन लावून घेत आहे आता, म्हणजे पटकन जवळ असला ना म्हणजे फरक असतो, पटपट टाकल्या जातं. आणि पटकन मशीनमध्ये म्हणजे सगळ्या जणांना आहे ना असं पटपट टाकता येतं, म्हणजे जवळ लावलं म्हणून. तर चला आता आहे ना हे मशीन लागल्यानंतर आहे ना लगेच टाकायला सुरुवात करतो आम्ही. मशीन पण चालू झालं आहे. तर बघा अशा पद्धतीने ना आम्ही हरभरा काढू राहिलो. तर विराज आणि दीदी ना इथं दाणी घेण्यासाठी आहे, म्हणजे घमीला भरलं का मग गोणीमध्ये टाकायचं. तर इथं घमीला भरलं आहे, विराज आणि ते गोणीत टाकताय. अशा प्रकारचे आम्हाला हरभरे झाले, काही खडा माती काही नाही आहे त्याच्यामध्ये. आणि इथं आम्ही 3 जण आहे ना ते टाकतोय, प्रत्येक जण एक एक कडप असं टाकायचं असतं इथं. आणि ते बरोबर जातं मशीनमध्ये, लगेच आहे ना दाणी होऊन येतं. तर दाणी दाखवते मी तुम्हाला पुढे. सर्व आता आहे ना म्हणजे काढून झाला आहे आमचा हरभरा. आता सर्व खाली जो सर्व असतो ना तो काढतोय. एका साईडला आहे ना घाटेच पडतात सारखे, आणि पुढं हे बघा असे दाणी पडतात, पाठीमागं घाटे पडतात. आणि जे कडप्पाला असतं ना ते जातं बरोबर मध्ये. तर अशा पद्धतीने ना हरभरा काढला जातो. तर एवढे दाणी झाले आम्हाला, असे मस्त निर्मळ 1.5 गोणी दाणी झाले एवढे हरभऱ्याचे. तर असो चला आता आहे ना मशीन सर्व गेलं आहे. तर आता इथं हे बघा मशीन निघून गेलं, पण खळ्यावरचा राडा पहा आता हा आवरायलाच किती टाईम जाईल. सगळे दाणी पडले, सगळे दाणी याचे कसे दाणी सांडून गेले. अर्ध्या तासात काम झालं, पण दाणी खूप सांडून गेले. ते बघा तसे घमेल्यात झाले ना, तसे दाणी झाले हरभरे. काही घरी नेले विराजनी. आणि हा राडा याच्यात खूप असे हरभरे जायले, एवढं पण नीट करावं लागेल. हे साने सांगायला पाहिजे होते का गं, उन्हात नीट करीत अगं मग ते. तर बघा खळ्यावरचा पण राडा आवरून घेतला, मशीन पण गेलंय. त्यानंतर आम्ही इथं भुईमुग निंदायला आलोय. तर भुईमुगामध्ये ना काँग्रेसचंच गवत जास्त आहे, दुसरं गवत नाही आहे काही.
पण मग ते पण निंदून काढायचं गरजेचं आहे. भुईमुगाला पण पाणी लावायचं होतं ना, तर आजी निंदित होत्या अगोदर. त्यानंतर मग मी आले. आम्ही दोघींनी मिळून निंदलं आणि विराज पण आला होता इथं निंदू लागायला थोडासा, पण त्याला काही जमत नव्हतं. तो खुडून घ्यायचा, त्यामुळं काही त्याला निंदून नाही दिला आम्ही दोघींनीच निंदलं. तर बघा अशा पद्धतीनं आहे ना आमची आज दिवसभराचं रुटीन होतं. तर दिवसभर आम्ही आज आहे ना उन्हातान्हामध्ये काम केलं. दिवसभर उन्हातच होतो आज. आज काही घरी काही काम म्हणजे गेलोच नाही. कारण इकडं भुईमुगाला पण पाणी भरायचं होतं, त्याच्यामुळे तो पण निंदायचा गरजेचा होता. आणि हरभरे जे काढले ना तिथलं पण आवरायचं गरजेचं होतं. कारण वारं जर आलं ना सगळं मग ते उडून जातं आणि सगळं एकत्र होऊन जातं. त्यामुळे ना तिथलं भुसं पण आणून घेतलं आणि लगेच हरभरे ते सर्व नीट करून घेतले जे खड्यावर राहिलेले होते ना ते. आणि ते आल्यानंतर मग घरी आलो, जेवण केले आणि लगेच इथं मळ्यामध्ये आलो परत भुईमुग निंदायला. तर थोडासा राहिला निंदायचा, तर काय माहिती आता होतो का नाही. 2 दिवस गेला आम्हाला दोघींना निंदायला, पण आता काय माहिती होतो का नाही. तर चला बघू होतो का नाही. दिवसभर निंदून घेतो आता राहिलेल्या दिवसामध्ये. तर असं रुटीन होतं आमचं आज दिवसभराचं. तर चला असं संध्याकाळीच भेटू आता तुम्हाला. तर बघा आता संध्याकाळचे 7 वाजले. 7 वाजेपर्यंत आम्ही वावरातच होतो. आजी गेल्या आहे पुढं. तर हे बघा इतकंसं असं गडद पडत आलं आहे. तर जोपर्यंत दिसत होतं ना तोपर्यंत निंदित होतो. तरी पण 2-3 वाफे राहिले. ते आता उद्या निंदू. आणि असा मस्त स्वच्छ निंदलाय पहा आम्ही भुईमुग आज. तर 7 वाजले. 7 वाजता आता घरी चाललो आहे. आता इथून गेल्यानंतर दीदी थोडंफार आवरून ठेवल आणि स्वयंपाक पण करायचा. तर चला व्हिडिओची एंडिंग इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा. आणि असं होतं आज आमचा दिवसभराचं रुटीन. हे तुमच्या संग शेअर केलं मी. तर आजचं रुटीन कसं वाटलं तुम्हाला शेतीतलं ते पण सांगा. तर चला व्हिडिओची एंड इथंच करते. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.